नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री 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 सच्चिदानंद स्वामीजी गुरुजी क नमस्कार करता. हांव धारवाडच्यान मंगला वल्लभ पावसकर. आज एक त्रिसंध्या धारा पठण म्हणजे एक स्तोत्रा बद्दल हांव सांगते आसा. हांवें पयले एक व्हिडिओ भितर तुमकां सांगिल्लें की 6 वर्सां फाटीक पंचमहासक म्हणून 5 मुख्य संत लोकां भितर मुख्य जावन आशिल्ले श्री श्री अच्युतानंद दास हेणी बरयिल्ले भविष्यमालिका ग्रंथ म्हण एक पुस्तक बरयिल्लें. ते ग्रंथा भितर त्रिसंध्या धार श्लोक पठण कशी करूं जाय हितूचें म्हत्व कितें आसा म्हूण सगळें तिणें सांगिल्लें आसा. त्या भविष्यमालिका ग्रंथ भितर मुखार येवचेल्ले प्रलय जाले, आतां युद्ध जाले, खंडांतर कितें आशिल्ले भविष्याचे पुराय माहिती आसा. श्री श्री अच्युतानंद दास स्वामीजीन ते बरयिल्लें आसा. हे त्रिसंध्या धारा पठण आनी स्तोत्र वाचल्यार आमकां ते सगळे दुष्ट शक्तीच्यान जाले प्रलयाच्यान महायुद्धाच्यान आमकां परिहार मेळूं शकता. त्रिसंध्या म्हळ्यार कितें? पयलेचे लोक पुरातन काळाक ऋषी मुनी जाले, साधू संत लोक, देव लोक, गंधर्व लोक सुद्दां पहिले 3 पटी संध्यावंदन आनी 3 पटी देवाली पुजा आनी त्रिसंध्या टायमाक स्तोत्र पठण, देवाले नामस्मरण आनी तपस्स करते आशिल्ले. ताका त्रिसंध्या म्हणटात. म्हळ्यार सकाळी 5 घंट्याच्यान 6 घंटे भितर, दनपाराक 11:30च्यान 12:30 भितर, नंतर सांजेक 6 घंट्याच्यान 7 घंट्या भितर देवाल पुजा, नामस्मरण, स्तोत्र पठण करचे. पुरातन सत्ययुगात, त्रेतायुगात, द्वापर युगात ऋषीमुनी, गंधर्व, यक्ष, देवता सगळे त्रिसंध्या पूजा करते आशिल्ले. आता ह्या कलियुगा भितर आमकां दिसा 1 पटी सकाळी न्हावन घेवन देवा पुजा करच्याक टायम मेळचे कठीण जाल्लें आसा. तशें आमगेले एक नागरीक संस्कृती भितर हे आमकां टायम मेळचे खूब कठीण जाल्लें आसा. जाल्यार आमी हे त्रिसंध्या म्हळ्यार 3 टायम आमी देवा पुजा करूंकूच बसूं जाय अशी कांय ना. आमी फक्त नामस्मरणे आनी ते 3 स्तोत्र आसात ते खंयचे म्हण हांव तुमकां मुखार सांगता. ते तितलेच तुमी शुद्ध मनान पठण केल्यार तुमकां मुखार सगळे दिवसाक रक्षण मेळटा देवा खंयच्यान. आनीक सत्ययुगात आमी प्रवेश करतात. त्या म्हळ्यार आतां कलियुग सरचल टायम येयला. कलियुग मुक्ताय जाता, नंतर सत्ययुग परत प्रारंभ जाता. त्या सत्ययुगात आमी प्रवेश करच्याक आमकां एक दिव्य मानव जल्म धारणे करचेले आमकां हे मेळटा, अनुभूती मेळटा. आनी हे तुमी तर दिसा त्रिसंध्या धारा पठण तुमी शुद्ध मनान केल्यार तुमकां भगवंताले दर्शन सुद्दां जावं शकता म्हणून ते स्वामीजीन आमकां सांगिल्लें आसा. हे तुमकां एक कितें त्रास ना, 1 रुपया खर्च ना, दिसा देवस्थाना वचून बसूं जाय अशें ना, आनीक उपास करका म्हण ना, आनी फोटोक दवरून घेवन तुमी दिसा 3 पटी पुजा करका म्हणून ना. तुमी दिसा करचेल्या भशेन तुमगेले 1 टायम पुजा करा, देवा पुजा शुद्ध मनान कुलदेवता नमस्कार करा. हे त्रिसंध्या म्हणल्यार सकाळ विष्णू नामस्मरणे मात्र, विष्णू नामस्मरणे इतलेंच तुमी करचें. ह्या आतां कलियुगा भितर, कलियुग मुक्ताय जावचे टायमाक मना भितर तुमी जय श्री माधव, श्री राम राम जावं जय कृष्ण, राधा कृष्ण नामस्मरणे करूं जाय. म्हळ्यार जास्ती जास्ती आमी श्री विष्णू देवाले, पुरी जगन्नाथ स्वामीले आमी नामस्मरणे करूं जाय म्हणून सांगून सांगिल्लें आसा. हितून आमगेले ते त्रिसंध्या धार पठण केल्यार आमगेले पितृलोकाक सुद्दां मोक्ष मेळटा आनी तिणे वैकुंठ प्रवेश करतात. आमगेले जन्मांतराचे पाप परिहार जाता आनी पूर्व लोकांनी केल्लेले कितें तरी पाप कर्म असल्यार परिहार जाता म्हणून श्री स्वामीन आमकां सांगिल्लें आसा. कित्याक म्हळ्यार खंय गेल्यार बी आमकां सांगता तुमकां हे त्रास जाता, पयले जल्माचे तुमकां
पाप केल्ले आसा पयलेचे लोकां पयले पुर्वज लोकांक तुमकां कितें तरी देव कार्या भितर चूक जाल्ली आसा हे वट्ट हे त्रिसंध्या धार पठण केल्यार परिहार जावन घेवन तुमकां सगळे अभिवृद्धी जाता म्हणून सांगिल्लें आसा. श्री अच्युतानंद दास हिणी बरयिल्ले 1,85,000 ग्रंथ बरयिल्ले आसात. तितून भितर कलियुगा भितर प्रसिद्ध जाल्लेले श्री पंडित श्री काशीनाथ मिश्रा म्हणिल्ले हेणी ते वट्ट ग्रंथ कन्नड, हिंदी आणि तमिळात अनुवाद करून दिलात. श्री पंडित विद्वान काशीनाथ मिश्रा हेणी ओडिसाचे प्रसिद्ध परमपूज्य संत आसात. हेणी मुखार येवचे गंडांतर, भूकंप, अकाल मृत्यू, प्रलयाचे सगळ्याचे आमकां रक्षणे मेळच्याक त्रिसंध्या धार पठण करूं जाय म्हणून सांगून मुख्य जावन सांगिल्लें आसा. आनी आतां तिंगेले फाल्यां जून 24 तारखेच्यान 30 तारीख पासून तिणी आमकां बेंगळुराक येवन घेवन आमकां तेजे साक्षात अनुभूती दिवचेले आसात ते हांव तुमकां मुखार सांगता. हे त्रिसंध्या धार म्हणल्यार श्री दशावतार स्तोत्रम हे एक पटी, दुर्गा माधव स्तुती हे एक पटी, श्री विष्णू षोडश नाम स्तोत्रम एक पटी, माधव माधव भजने एक पटी, नंतर कल्की महामंत्र, जयकार म्हळ्यार हे वट्ट स्तोत्र वाचून जाल्या नंतर दोन्ही हात वयर करून जय श्री माधव म्हणून सांगून 3 पटी म्हणचे. जय श्री माधव, जय श्री माधव, जय श्री माधव. ओम अनंतकोटि ब्रह्मांडनाथ परब्रह्म नारायण महाविष्णु भगवान कल्की राम श्री 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 सत्य अनंत माधव महाप्रभुजी की जय म्हणून सांगून आम्ही म्हणू जाय. म्हळ्यार हे वट्ट श्री विष्णू देवालेत पुरी जगन्नाथ स्वामीलेत स्तोत्र आसात. हे वट्ट स्तोत्र तुम्ही हात पाय धुईन घेऊन सकाळी दनपाराक आनी सांजे 3 पटी पठण करचे. पूर्व दिक्काक जावं उत्तर दिक्काक तोंड करून बसून पठण करचे. हे इतलेच केल्यार तुम्ही पुरो म्हणून सांगून सांगिल्लें आसा. साक्षात भगवान तुमकां स्वप्नाक सुद्दां दर्शन दिवूं शकता. हे कृपा कटाक्ष साक्षात मेळटा म्हणून सांगून सांगिल्लें आसा. आनी तितून भितर तुमकां एक अनुमान उरतलो की आमी आमगेले कुलदेवतेले नामस्मरणेत करूं जाय म्हणून सांगून सांगिल्लें म्हणून ते बी आसा की आमी आमगेले श्री कुलदेव आमगेले खंयचे आसा ते देवाले आमी नामस्मरण सदां मना भितर जाले आनी तिका देवाक आमी वचून भेटचे ते वट्ट आमी करचें करूंकूच जाय. आनीक आतां विष्णू म्हणिल्ले विष्णू देवा भितर सगळे देव देवते आशिल्ल्यान विराट विश्वरूप श्री विष्णू स्वरूप दाखयिल्लें आसा. कुरुक्षेत्र युद्धाक श्री कृष्णान विष्णू रूप विराट विश्वरूप दाखयले तेन्ना सगळे देव देवते 300 कोटी देव देवते ते विष्णूले आंगा भितरच विष्णू रुपा भितरच आसात म्हणून सांगिल्लें आसा. तसान आमी आमगेले कुलदेवते सुद्दां आमी पुजा केल्यार बी विष्णूकूच पावता पयले म्हणून सांगून आमी हे श्री विष्णू देवाले नामस्मरणे करूं जाय. आनी आमगेले कुलदेवतेले नामस्मरणे बी आमी करूंकूच जाय. तुम्ही खंय वयतना एकच कडेन बसून करूं जाय अशें बी कांय ना. तें पुस्तक तुमगेले हाती उरल्यार जालें. तुम्ही बसार वचा, ट्रेनार वचा, विमानार वचा, खंय प्रयाण करतना बी ते तुम्ही मनांतल्या मनाक ते वाचते गेले तरी जाता. तुम्ही न्हांवन घेवनच बसूं जाय, घराकच बसूं जाय तशें बी कांय ना. तुम्ही खंयचे ऑफिसा उरूं खंय उरले तरी ते तुम्ही शुद्ध मनान एकाग्र मनान पठण केल्यार आनी श्री माधव तुमकां साक्षात दर्शन दिता आनी तुमकां सगळे कश्टाच्यान पार करता म्हणून सांगून तितून भितर सांगिल्लें आसा. त्रिसंध्या धारा पठण करून तुम्ही सगळे जाण भक्त लोक देव दर्शन करा आनी तुमकां सगळे लोकांक देव बरें करूं म्हणून सांगून हांव सांगते आसा. नमस्कार. जय श्री माधव.